हाय हॅलो नमस्कार. मी आपले सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा किती सुंदर असं रम्य वातावरण झालेलं आहे. रम्य संध्याकाळ आहे ही. सूर्य अगदी अस्त होत आहे आणि अशी पूर्ण लालिमा पसरलेली आहे पूर्ण आकाशामध्ये. बघू शकता तुम्ही. यालाच प्रदोषकाळ म्हणतात आणि असा प्रदोषकाळ झाला की आपल्याला दिवेवात वगैरे करावं लागतं. या प्रदोषकाळातच दिवेवात वगैरे करा. खूप चांगलं असतं हे. आणि मी वरून तुम्हाला दाखवित आहे की आमचं टेरेस गार्डन बघा किती छान झालेलं आहे. तुम्हाला मी अगदी जवळून दाखवणार आहे की कसं झालं आहे ते. वरून हा वरचा व्ह्यू आहे. आणि आज मी आपल्याला सांगणार आहे मोदकाचे 3 प्रकार सांगणार आहे. ओरिओ बिस्किटपासनं आपण मोदक कसे तयार करायचे ते मी आपल्याला आज दाखविणार आहे. तर आपल्याला साहित्य लागणार आहे ओरिओ बिस्किटचे 4-5 पॅकेट आणि त्यानंतर सुकं खोबरं. बस एवढ्याच याच्यामध्ये आपले मोदक तयार होऊन जाईल. अगदी साधे आणि सोपे आहे. कोणीही करू शकता झटपट. लहान मुलंसुद्धा अगदी आनंदाने कराईल हे आणि त्यांना आवडेल सुद्धा आणि बाप्पांना सुद्धा आवडेल. कारण एकच एक मोदक खाऊन बाप्पासुद्धा कंटाळतात. आपल्यालाच तर व्हेरायटी पाहिजे तर बाप्पांना नको का? त्यामुळं आपण आज अगदी वेगळ्या पद्धतीने ओरिओ बिस्किटपासनं तयार होणारे असे मोदक बघूया. मी इथे 5 पॅकेट घेतले आहे ओरिओ बिस्किटचे आणि सगळे पॅकेट आता मी फोडून घेतले. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या 2 बिस्किटच्या आतमध्ये जो क्रीम असतो, जो क्रीमी भाग असतो, ते क्रीम मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. ते कशासाठी काढणार आहे ते मी आधी दाखवते समोर तुम्हाला. तर एका भांड्यामध्ये मी असं छान सगळं काढून घेतलेलं आहे. सगळं क्रीम बघू शकता तुम्ही. आता मी इथे क्रीम काढलेले ओरिओ बिस्किट होते ते मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे हे मिश्रण. परंतु थोडं हे कोरडं आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये 2 चम्मच दूध टाकणार आहोत आणि छान याला अजून फिरवून घेऊ एकदा. मला वाटते परत थोडं हे मला कोरडंच वाटत आहे. तर एकूण मी याच्यामध्ये 5 ते 6 चम्मच दूध टाकलेलं आहे आणि छान असं गोळा तयार करून घेतला आहे याचा मी. जसे लागेल तसे आपल्याला इथे दूध ॲड करायचे आहे. कारण जास्ती दूध टाकले तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि मग त्याचे मोदक काही तयार होणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला थोडं चम्मचनी दूध टाकायचं आहे. तर आता हे छान मिश्रण तयार झालेलं आहे. जसं आपण उकडीचे मोदक बनवितो ना, त्याची जशी उकड तयार करतो त्याचप्रमाणे मी हे मिश्रण इथे तयार करून घेतलेलं आहे आणि याचा छान आता गोळा तयार करून घेते मी. परत दूध लागलं तर तुम्ही थोडं दूध टाकू शकता आणि छान असं मळून घेऊ शकता. हे अजिबात हे मिश्रण हाताला चिपकत नाही आहे आणि त्यामुळे हे मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे, अगदी पिठासारखं. तर आता इथे मी जे आपण क्रीम काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकत आहे. मला हे पीठ थोडं कोरडं वाटत होतं त्यामुळं मी थोडा दुधाचा हात घेतला आणि परत मळून घेतला आणि छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता असा छान असा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण करूया मोदक. तर असा गोळा तयार झाल्यावर खूप छान आपले मोदक तयार होतात. तर आपल्याकडे असा जर साचा असेल मोदकाचा तर त्यामध्ये थोडं तुपाचं बोट लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे आपण ते छान असं कडेकडेनी दाबून घ्यायचं आणि मध्ये असा खोलगट भाग तयार करून घ्यायचा. जसे उकडीचे मोदक मी दाखवले होते आपल्याला तसेच हे पण करायचे आहे. आणि त्यानंतर जे क्रीमचं मिश्रण होतं आपल्याकडे
ते आपण आतमध्ये टाकायचं आणि वरून परत ते चॉकलेटी भाग लावून घ्यायचा बिस्किटचा आणि छान परत दाबून घ्यायचं. तर झाला आपला तयार मोदक. तर बघू शकता तुम्ही, आता मी उघडून दाखवते साचा. तर साचा उघडल्यावर बघा एकदम मस्त असा मोदक तयार झालेला आहे आपला आणि खालूनच असा ओढायचा त्याला. तर बघा, आणि खूप छान शायनिंगसुद्धा आलेली आहे त्याला. तर असे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला आता मी जे आपण क्रीम तयार केलं होतं त्याचा एक मोदक तयार करून सांगते. तर बघा, हे क्रीम जे असते ते पण असं छान असं दाबून घ्यायचं आतमध्ये. तर हा आपला दुसरा प्रकार झाला मोदकाचा. आणि छान दाबून दाबून भरल्यावरती थोडं याला जास्ती दाबावं लागेल आणि त्यानंतर मग आपला हा मोदक तयार झालेला आहे. आणि परत तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखविणार आहे की आपले हे दोन्ही मिश्रण जे आहे ते भरून आपण तिसरा प्रकार करणार आहोत. तसं तर हे 4 प्रकार होतात या एका बिस्किटच्या पॅकेटपासनं. तर आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. तर पहिले थोडा चॉकलेटी भाग टाकला आपण बिस्किटचा, त्यानंतर हा जो क्रीमी भाग असतो जे मिश्रण आहे ते टाकलं आणि याला सुद्धा छान असं दाबून दाबून भरलं आणि वरून परत आपण चॉकलेटी भाग लावला आणि ते पॅक करून घेतलं आहे. तर हा आपला तिसरा प्रकार झाला आहे मोदकाचा. तर बघू शकता हा मोदकसुद्धा खूप छान दिसतो असं 2 कलरमध्ये. तर बघा, खूप छान झालेला आहे हा पण. आणि एक चौथा प्रकारसुद्धा आपण करू शकतो की पूर्ण चॉकलेटी एक मोदक करू शकतो, त्याच्यात कुठलंही मिश्रण न टाकता. तर असे एका ओरिओच्या पॅकेटपासून आपण 4 प्रकारचे मोदक बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झालेले आहे. गणपती बाप्पा एकदम खुश आणि मुलंसुद्धा खुश आपल्या घरचे. त्या छोट्या मुलांना खूप आवडतात हे मोदक. तर इथे बघू शकता तुम्ही, प्रत्येक मोदकाला अशी छान शायनिंग आलेली आहे आणि पाकळ्यासुद्धा खूप छान बनलेल्या आहे याच्या. आणि हे आपल्याला 3 ते 4 प्रकारचे मोदक आपल्याला एका पॅकेटपासून मिळतात आणि झटकीपट तयार होणारे आहे. अगदी 5 मिनिटात तयार होऊन जातात. छोटे मुलंसुद्धा करू शकतात. बघा किती सुंदर. आणि मी तुम्हाला हा एक मोदक कट करून दाखविणार आहे की कट केल्यावर सुद्धा आतमधला भाग किती छान दिसतो. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.